आपण पाहताय सकाळी 9च्या बातमी नाशिकची आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा 3 दिवसाचा नाशिक दौरा आटोपला। दौऱ्यादरम्यान संघटनात्मक आणि महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाचा राज यांनी आढावा घेतला। साहेबांच्या सहवासाने पदाधिकाऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालंय। मात्र शहरात नवनिर्माण होणार का हा प्रश्न अद्यापही राज ठाकरेंची क्रेज कायम असल्याचं द्योतक आहे। मात्र केवळ क्रेज आहे म्हणून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि नागरिकांची कामं केली जात नाहीत याची जाणीव 2.5 वर्षांनी राज ठाकरेंना झाली। त्यामुळेच मी जमिनीवर आल्याची कबुली देत राज साहेब कामाला लागलेत। काल परवापर्यंत केवळ नजरेनं आणि इशाऱ्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी बोलणाऱ्या राज साहेबांनी यावेळी 3 दिवस आपल्या शिलेदारांबरोबर घालवले आणि त्यामुळे कार्यकर्तेही सुखावले। पदाधिकारीच नाही, नाशिक शहराच्या सर्वसामान्य नागरिकांना सुद्धा त्यांनी आव्हान केलं आहे की तुम्ही मला डायरेक्ट ईमेल आयडीवर कॉन्टॅक्ट करा। म्हणजे नाशिक महापालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मनसेची सत्ता आहे। त्याच्यात जर काही चांगल्या सूचना नाशिक शहराच्या वतीने आल्या तर त्याचाही आदर करण्यात येईल आणि त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असं आम्हाला सांगण्यात आलेलं आहे। गेल्या काही नाशिकमध्ये ज्या उलथापालथी झाल्या या गोष्टींमुळे नाशिकमधल्या कुठलाही स्थानिक पदाधिकारी राहो कारण कार्यकर्ता राहो यांना कुठल्याही प्रकारचा फरक पडलेला नाही, परिणाम झालेला नाही। जे राजसाहेबांचा आदर चैतन्य एक महाराष्ट्रातला यूथ आयकॉन नेता जो राजसाहेबांची प्रतिमा आहे ती आज पण चालू आहे आणि नाशिकमध्ये याच्यापुढेही जोरात पक्ष एकदम मोठ्या प्रमाणात भरारी घेईल। झालं गेलं विसरून नव्यानं सुरुवात करणार असल्याचं राजसाहेब जरी सांगत असले तरी ज्या नाशिककरांनी राजसाहेबांवरती विश्वास दाखवला होता ते नाशिककर ज्यांच्या नवनिर्माणाच्या स्वप्नांचा चुराडा झाला, भ्रमनिरास झाला, ते नाशिककर झालं गेलं विसरून जातील का असा सवाल उपस्थित होतोय। त्यांनी आता जे काही परत सगळा श्रीगणेशा केलाय तो एक निश्चितपणे चांगलं पाऊल आहे। पण त्यात एक असं आहे ना की नाशिककरांनी जो काही त्यांच्यावर गाढ विश्वास दाखवला होता, प्रगाढ विश्वास, आणि त्याच्यानंतर नाशिककरांच्या विश्वासाला जो काही तडा गेलेला आहे मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं आणि राज यांनी पण त्यांच्या काही मागच्या कमिटमेंट्स न पाळल्यामुळे त्याच्यामुळे नाशिककरही आता लगेच हुरळून जातील असं काही वाटत नाही। एकदा दुधानी पोळलंय म्हणल्यावर ताकसुद्धा फुंकून पितील। त्याच्यामुळे त्यांच्या पुढे पहिल्यापेक्षा जास्त अधिक कठीण आव्हान असेल। येत्या काळात नाशिक शहराच्या विकासाकडे आणि महापालिकेच्या कारभाराकडे स्वतः लक्ष देण्याचं आश्वासन राज ठाकरे यांनी दिलंय। मात्र गेल्या 2.5 वर्षात अशी अनेक आश्वासनं हवेत फिरून गेली असल्यानं आज तरी या आश्वासनावर नाशिककर भुलताना दिसत नाहीयेत। राज ठाकरेंचा 3 दिवसांचा दौरा आटोपला असला तरी खऱ्या अर्थानं त्यांच्या खडतर मार्गावरील दौऱ्याला आता सुरुवात झाली आहे। संघटनेत फेरबदल करण्याचे संकेत आणि कार्यकर्त्यांना तुलनेने यंदा जास्त वेळ दिल्यानं पक्षामध्ये नवचैतन्य निर्माण झालंय। मात्र शहर विकासाचं नवनिर्माण होणार का हा प्रश्न अनुत्तरितच आहे। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।